सांगलीतील 100 फुटी रस्त्यावर व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी होत होती। महापालिकेच्या पथकाने अखेर रस्त्यांवरील गॅरेज, हॉटेल आणि पानटपरीवर जेसीबी चालवलाय। सुमारे 250हून अधिक व्यावसायिकांची अतिक्रमणे काढून टाकली। यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांच्या बड्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। अतिक्रमण काढताना महापालिका अधिकारी आणि व्यावसायिकांमध्ये वादावादी झाली। अनेकांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली, मात्र महापालिकेने कारवाई सुरूच ठेवली आहे। विश्रामबाग ते कोल्हापूरला जाण्यासाठी 100 फुटी रस्ता हा बायपास आहे। वर्षभरापूर्वी या रस्त्याचं पूर्ण क्षमतेने रुंदीकरण करण्यात आले। 4 पदरी रस्ता सध्या वाहतुकीसाठी आहे। या रस्त्याच्या दोन्ही बाजूला 500हून अधिक दुकानगाळे, गॅरेज, हॉटेल, पानटपऱ्या आहेत। गेल्या काही वर्षात गाळेधारक व्यावसायिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले। त्यामुळे अनेक नागरिकांनी या रस्त्यावर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती। आयुक्त सत्यम गांधी यांनी या रस्त्यावर अतिक्रमणे केलेल्या व्यावसायिकांना 4 महिन्यापूर्वी नोटीस बजावत सामायिक अंतरातील अतिक्रमण काढून घ्यावं म्हटलं होतं, पण त्यानंतरही व्यावसायिकांनी अतिक्रमण हटवलं नाही। त्यामुळे सकाळी आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त नागार्जुन मद्रासी, सचिन सागावकर हे जेसीबीसह अतिक्रमण पथकासह 100 फुटी रस्ता परिसरात दाखल झाले। त्यांनी व्यावसायिकांनी अतिक्रमण काढून घेण्याची विनंती केली, पण व्यावसायिकांनी त्याला विरोध केला। काही जण महापालिकेच्या जेसीबी समोर आडवे झाले। व्यावसायिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महापालिकेच्या पथकाशी वादावादी झाली, त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं। यातच एका व्यावसायिकांनी फरशीचा तुकडा हातात घेत अतिक्रमण काढल्यास गळ्यात चिरून आत्महत्या करू असा इशारा दिला। त्याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करत कारवाई सुरूच ठेवली। आयुक्त सत्यम गांधी यांनीही कारवाई मोहिमेला भेट देत सूचना केल्या। माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, अभिजित भोसले, फिरोज पठाण, रज्जाक नाईक यांनीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्यांनी कारवाई कायम ठेवली। माननीय आयुक्त श्री सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सूचनेनुसार आज सांगली येथील 100 फुटी रोडवरचे अनधिकृत जे बांधकाम आहेत, खोके आहेत किंवा अनधिकृत असणारे व्यवसायधारक आहेत त्यांच्या काढण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। त्यामध्ये जे अतिक्रमण आहेत, खोके आहेत, ज्यांनी 100 फुटापासून 15 फुटा साईड मार्जिनच्या आतमध्ये ज्यांनी बांधकाम केले आहे, अशा सर्वांचं अनधिकृत बांधकाम इथं काढलं जाणार आहे। तरी माझं सर्व इथल्या व्यवसायधारकांना, नागरिकांना विनंती आहे की अतिक्रमणामध्ये आपलं नुकसान होण्यापेक्षा स्वतःहून त्यांनी सर्व जे आपलं अनधिकृत बांधकाम आहे रस्त्यापासून 15 फुटात असणारं ते काढून घ्यावं, जेणेकरून त्यांचं कुठलं नुकसान होणार नाही। आणि नागरिकांच्या सोयीसाठी हे सर्व करत असल्यामुळे कृपया सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं।